नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 22 सप्टेंबर 2025 आणि आजपासून परत राज्यातल्या शेतकऱ्याला अंदाज येणार आहे. मी कालच म्हटलं होतं की राज्यातमध्ये हे पावसाचं सत्र चालूच राहणार आहे. तर राज्यात सांगायचं झालं तर आज आहे 22 सप्टेंबर, 23 सप्टेंबर आणि 24 तारखेपर्यंत आणखीन 3 दिवस काय होणार आहे. विदर्भ, आपला मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राकडे दररोज दिवसा दुपारा ऊन पडन आणि त्याच्यानंतर काही ठिकाणी 3च्या नंतर कधी रात्री आणि काही ठिकाणी मध्यरात्री मात्र ह्या 3 दिवसामध्ये आणखीन पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतं. म्हणजे सांगायचं झालं तर 22 सप्टेंबर 23 सप्टेंबर दरम्यान राज्यात परत पावसाचं वातावरण चालू राहणार आहे. भाग बदलत पाऊस पडन ह्या पावसामध्ये मात्र स्पीड जास्त राहणार आहे म्हणून हा अंदाज सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. परत मग राज्यात पाऊस कधी येणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये त्याच्यानंतर 25 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबर शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. इतक्या दिवस पाऊस चालू आहे हे बंद कधी होणार आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 30 सप्टेंबर पासून ते 10 ऑक्टोबर पर्यंत राज्यात पाऊस विश्रांती घेणार आहे. त्यामध्ये तुम्ही तुमचं काय करा, सोयाबीन काढू शकतात, कोणत्या पिकाच्या फवारण्या असेल तर ते करू शकता म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. कालच मी म्हटलं होतं ना, राज्यातमध्ये 24 तारखेपर्यंत 22, 23, 24 तारखेपर्यंत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात काही काही भागामध्ये काय होणार आहे, जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून मी कालच म्हटलं होतं. तर तसा पाऊस सुरू झालेला आहे. तर राज्यात आणखीन 22 सप्टेंबर, 23 आणि 24 दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात दिवसभर ऊन पडन आणि परत रात्रीला जोराचा पाऊस येणार आहे आणि हा अंदाज लक्षात येतात.